हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज मला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. तर त्यासाठी मी ही साडी घालणार आहे आणि मला जास्त ज्वेलरी काही घालायला आवडत नाही. तर मी जास्त करून मंगळसूत्र, कानातले आणि बांगड्या असंच घालत असते. तर हा असा माझा सिंपल लूक आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पृथ्वीचं पण मी लगेच आवरून घेतलं. तर एरवी काय करतो पृथ्वी, जास्त धिंगाणा घालतो, पुढे पळतो आणि मग मी त्याच्या मागे असं आमचं आवरायचं काम सुरू असतं. पण आज तो जरा शांत उभा आहे आणि त्याचं मी सगळं व्यवस्थित आवरून त्याला पूर्ण आता मी रेडी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे पृथ्वी छान एकदम मस्त दिसत आहे. पृथ्वी कसं दिसत आहे तुम्ही मला कमेंट करा. आणि मग आम्ही निघलो. तर ह्या आमच्या बिल्डिंगमधील डॉक्टर मॅडम आहेत. तर मग आम्ही पुढे गेल्यानंतर ह्या ताई पण आम्हाला जॉईन झाल्या. आणि हीच जी समोर दिसते ना, तर तीच म्हणजे तिथेच आम्हाला जायचं आहे. तर आमच्या घरापासून जवळ म्हणजे 10-15 मिनटाच्या अंतरावरच ही बिल्डिंग आहे. तेथे पोहोचल्यानंतर पाहिलं तर लिफ्टनीच जायचं होतं. तर मला जास्त करून पायऱ्यांनीच जायला आवडतं, की जेणेकरून आपला व्यायाम पण होतो. पण आता काय करणार, सगळीकडं अशा सुविधा आहेत. त्यामुळं मग काय लिफ्टनीच गेलो. आणि मग मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी चाललेली आहे, त्यामुळं मला एवढं काही माहिती नाही. पण या ताईंना माहिती आहे, त्यामुळं मग त्यांच्यासोबत चाललो होतो. तर तिथे पोहोचल्यानंतर खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. रांगोळी पण खूप सुंदर काढलेली आहे. ही रांगोळी त्यांच्या मुलीने काढलेली आहे. आणि आतमधलं जे डेकोरेशन आहे ते पण तिनेच केलेलं आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. बायका एकत्र आल्या की एकमेकींच्या साड्या, एकमेकींची दागिने पाहायचं, हे आमचं काम सुरू झालं. महालक्ष्मीला महालक्ष्मीच्या देवीला सोन्याचा साज मंगेशरावांचं नाव घेते. अरे वा वा वा. इकडे चल, आई येते. माझी बॅग आहे, माझी बॅग आहे, माझी आहे. छुपा के देना पड़ता है. मैं तो पता लेकिन नहीं तुमको नहीं, उनको छुपा के हमको देना पड़ता है. वो छुपा के देंगे. कोई नहीं. मनीषा लगे
अरे खाली बसला मस्त आता बरं आहे. ब्लॉगिंग मध्ये नुसतं बोलो. आता सांगितलंय ना कोणी ऐकलं नाही, नाही. नाही, आता सांगितलंय. बाद में वो वॉइस ओवर कर लेते हैं. हम लोग का भी आएगा ना सब आएंगे. लहानशा मोरीने केळी जाते पाणी जाते केळीला मंगेश्वराचं नाव देते हळदी कुंकवाच्या वेळेला. तर मग मी आणि पृथ्वी घरी पोहोचलो. तर आल्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता. तर कारभारी आधीच घरी येऊन बसलेले होते. तर मग मी वाटाण्याची आणि बटाट्याची भाजी मिक्स करायची होती मला, कारण मला मटर पनीर बनवायचं होतं, पण पनीर काय अवेलेबल नव्हतं. तर म्हटलं जाऊ द्या, आता आपण असंच काहीतरी जुगाड करून पनीरसारखी लागेल अशी भाजी बनवूया. तर मग सर्व वाटाणे मी वाटीमध्ये सोलून घेतले. तर तुम्ही पुढे पाहू शकता जे भाजीसाठी लागणारं कांदा, टोमॅटो आणि बटाटा मी इथे चिरून घेतला आणि अद्रक लसणाची पेस्ट पण करून घेतली. तर बटाटा काय करायचा, अशा पद्धतीने चिरून घ्यायचा, एकदम वरची साल काढून टाकायची आणि असं मस्त छान फ्राय करून घ्यायचं. खूप छान असं म्हणजे एकदम असा पूर्ण बटाटा तळून घ्यायचा आणि वाटाणे पण थोडेसे तळून घ्यायचे. आणि मग त्यानंतर कांदा अशा पद्धतीने ग्रेव्हीसाठी फ्राय करून घ्यायचा आणि त्यामध्ये टोमॅटो पण अशा पद्धतीने एकदम छान असं फ्राय करून घ्यायचं. अशा पद्धतीने जर ग्रेव्ही बनवली ना तर ती ग्रेव्ही एकदम पूर्णपणे अशी मिसळून येते आणि खूप छान म्हणजे एकदम छान लागते भाजी. तर अशा पद्धतीने मी सर्व वाटण बनवून घेतलं आणि मिक्सरमधून काढून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ग्रेव्ही तयार झाली. आणि मग कढई तापलेली होती, तर अद्रक लसणाची पेस्ट अशी तेलामध्ये छान लाल होईपर्यंत परतून घेतली आणि त्यामध्ये ग्रेव्ही अशा पद्धतीने पूर्णपणे म्हणजे एकदम जोपर्यंत या ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत असं सारखं एकसारखं हलवत राहायचं. आणि पूर्ण जेव्हा त्याला एकदम छान ग्रेव्ही तळून एकदम असं तेल सुटेल तेव्हाच त्यामध्ये मसाले ॲड करायचे. तर मी आता इथे पाहू शकता ग्रेव्ही पूर्णपणे एकदम छान अशी तयार झालेली आहे. तर थोडीशी हळद, लाल तिखट, पनीर मसाला आणि थोडासा घरचा मसाला टाकला आणि खूप छान असे एकदम मसाले तळून घेतले आणि कोथिंबीर आणि बटाटा आणि वाटाणा त्यामध्ये टाकून दिला. तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि पाणी गरम करून टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं, मग त्यामुळं तरी अशी व्यवस्थित येत नाही. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे. कशाची भाजी बनवली आज? पहा ना तुम्ही, ओळखा बरं. मटर पनीर आहे काय? ओळखा बरं. मटर पनीर आहे. नाही हो, बटाटा आहे. अच्छा अच्छा, बटाटा आहे का? हो, पनीर सारखे तुकडे दिसत होते म्हणून. तर अशा पद्धतीने आलू मटरची आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. तर आमचे कारभारी तर फसले. तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी बनवली तर तुमचे कारभारी पण फसतील. चला जेवण करायला. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.